यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते नागपूरमधून। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शेतकरी कर्जमाफीसाठी कंबर कसली। राज्य सरकारनं 30 जून पर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानं आता थकीत कर्जदारांची माहिती संकलित करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलं। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 5 मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, शेतकऱ्यांना जवळजवळ 24,000 रुपये अनुदान, 2 लाख रुपये कर्जमाफी मागणी अखेर झाली। मागणी मान्य। शेतकऱ्यांकडून फडणवीस यांचं कौतुक। मात्र या शेतकऱ्यांना आता मिळणार नाही कसलेही कर्ज आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळाली कर्जमाफी, तसेच 2 लाख रुपये आता कोणाला मिळणार। मित्रांनो, या सगळ्या बातम्यांचा घेतलाय आपण महत्त्वाचा आढावा। राज्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शेतकऱ्यांच्या हिताचे घेतले 10 मोठे निर्णय। या निर्णयाचं महाराष्ट्रात होते सगळीकडून स्वागत। जाणून घेऊया महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आणि शेतकऱ्यांना कसं मिळणार अनुदान थेट बँकेत। गेल्या वर्षभरापासून महत्त्वाचा वाटणारा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकरी कर्जमाफी कधी मिळणार याकडे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागले होते। अखेर देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना आणली आणि आज मात्र विधान भवनामध्ये घोषणाच केली। राज्यातील जवळजवळ 30 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा त्यांनी सगळ्यात मोठा निर्णय घेत राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक निर्णय ठरवलेला आहे। त्याच वेळी त्यांनी देखील कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे कर्जमाफी होणार नाही त्यांची देखील यादी आता समोर आणली आहे आणि आपलं स्वतःचं नाव या कर्जमाफीमध्ये आहे का हे बघण्यासाठी त्यांनी सोपी ट्रिक देखील महाराष्ट्रासमोर मांडलेली आहे। राज्याच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा नेता म्हणून गणलं जात आहे। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नेते आहेतच, परंतु आता मात्र देश पातळीवरती त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे। याच कामाच्या जोरावरती देवेंद्र फडणवीस यांनी आता शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा निर्णय मात्र महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे। देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून 2 लाख रुपयांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर मिळालाच, मात्र शेतकरी बांधव देखील आता कालपासून आनंदामध्ये उड्या मारत आहे। परंतु तिसरी मात्र त्यांनी धक्कादायक बाब शेतकऱ्यांच्या बद्दल महत्त्वाची मानलेली आहे। आता इथून पुढे मात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही। जर मिळालं तर त्यांना त्या अटीवरती लगेच कर्ज माफ करता येणार नाही, त्यांना ते कर्ज भरावंच लागेल। तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी या कर्जमाफीच्या बद्दल आपली सगळ्यात मोठी घडामोड समोर आणली आहे। ती म्हणजे आता काही शेतकऱ्यांना 1 लाख रुपये अनुदान देण्याचा महत्त्वाचा मोठा निर्णय आता देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलाय। ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल त्यांची देखील यादी त्यांनी समोर मांडली आहे। शेतकरी बांधवांसाठी त्यांनी असा एक मोठा विषय समोर आणलाय की शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी त्यांनी नवीन योजना आणल्याबरोबरच अनुदान देखील त्यांच्या खात्यावरती देण्यात येणार असल्याची महत्त्वाची बातमी दिली। 1 लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा क्रांतिकारी निर्णय सध्या देवेंद्र फडणवीस सरकार घेत आहे। 2 लाख रुपयांचं कर्ज माफ आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज नाहीये त्या शेतकऱ्यांना थेट खात्यावरती 1 लाख रुपये देणार असा क्रांतिकारी निर्णय घेऊन महाराष्ट्र सरकारने देखील या संपूर्ण शेतकरी बांधवांना दिलासा दिल्याची महत्त्वाची बातमी आहे। तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांसाठी 10 मोठ्या घोषणा करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय देखील घेतले गेलेले आहेत। मित्रांनो, चौथी मोठी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांसाठी सौर ऊर्जा देखील अर्ध्या किमतीमध्ये शेतकऱ्यांच्या थेट बांधावरती जाऊन आम्ही देणार। काही ठिकाणी 90% पैसे सरकार भरणार असल्याची मोठी घोषणा देखील आज देवेंद्र फडणवीस यांनी केली। म्हणजे 10% तुम्हाला आता सौर ऊर्जा पंप तुमच्या शेतावरती बसवला तर तुम्हाला करावा लागणार आहे आणि आता सगळ्याच्या सगळा खर्च आता महाराष्ट्र सरकार उचलणार असल्याची मागणी केली, त्यांनी माहिती दिली। त्यानंतर शेतकऱ्यांचे 7 UHPचे पंपाचे जे वीज बिल आहे ते वीज बिल संपूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतलाय। जवळजवळ 10,000 कोटी रुपये एवढे वीज बिल सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरती होते, मात्र ते सगळे कर्ज फेडण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतल्यामुळे त्यांचं महाराष्ट्रामध्ये कौतुक होत आहे। असे क्रांतिकारी निर्णय घेणारे राज्यातील दुसरे सरकार म्हणावं लागेल।
पहिला विषय उद्धव ठाकरे हे असताना त्यांनी 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती. आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी 1-2 लाखाच्या खालची कर्जमाफी केल्यामुळे राज्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांचाच बोलबाला असल्याचं बोललं जात आहे. मित्रांनो, ह्या मोठ्या घोषणा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. याबद्दल आपण देखील आपली माहिती व्यक्त करा.